मुंबई के बोरीवली पूर्व स्टेशन के बाहर यूबीटी से सेना द्वारा पाकिस्तान और भारत का दुबई में होने वाले मैच को लेकर राज्यव्यापी आंदोलन किया गया। इस आंदोलन का नाम माझा कुमकुम माझा देश दिया गया है। इस आंदोलन में भारी संख्या में महिलाएं उपस्थित थी। यूबीटी से सेना के कार्यकर्ताओं ने स्लोगन दिया, लाचार सरकार हाय हाय, भारत मातेचा जय जयकार, पाकिस्तान थारा नाही, देशद्रोहांना माफी नाही का जयकारा लगाया। काय सांगणार, माझा देश माझा कुंकू हा मोहीम राबवण्यात येत आहे और किती संख्याने शिवसैनिक किती जमले आणि ह्या संपूर्ण शिवसेनेच्या वतीनं महाराष्ट्रात आणि जिथे जिथे देशामध्ये शिवसेना आहे तिथे तिथे महिला आघाडीच्या वतीनं माझं कुंकू माझा देश हे जे आमचं महिलांचं आंदोलन आहे त्यासाठी आज आम्ही या बोरीवली रेल्वे स्टेशनच्या पूर्व भागामध्ये जमलेलो आहोत। जे पहलगावमध्ये जो हल्ला झाला आणि त्या हल्ल्यानंतर तो हल्ला पाकिस्तानने केले सिद्ध झाल्यानंतर माहिती आहे सगळ्यांना, सिद्ध झाल्यानंतर या देशामध्ये मोठा एक हाहाकार माजला की पाकिस्तान काश्मीरमध्ये पर्यटन असलेल्या ठिकाणी येऊन विशेषतः जात विचारून तुम्ही हिंदू आहात का आणि जात विचारून आपल्या कुटुंबासमवेत गेलेल्या सर्व नातेवाईकांच्या समोर, मुलांसमोर, पत्नीसमोर त्यांना गोळ्या झाडण्यात आला आणि हा एकदम म्हणजे माणुसकीला काळिमा फासणारा हल्ला होता आणि तो केवळ त्या 26 कुटुंबावर नव्हता, तो आपल्या पूर्ण देशावरती होता। आणि त्या हल्ल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी पंतप्रधानांना सांगितलं की तुम्ही जी कृती कराल त्याला आम्ही सर्व राजकीय पक्ष आपल्याला पाठिंबा देईल। त्याच्यामध्ये आमचाही पक्ष होता, राहुल गांधी होते, सगळे। परंतु युद्ध सुरू झालं, भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या काही ठाण्यावरती अचूक हल्ले केले आणि जगाला दाखवून दिलं की भारताची आर्मी किती स्ट्रॉंग आहे। असं दाखवून दिल्यानंतर युद्धाची आता एक लोकांची भावना होती की अनेक वर्ष वारंवार हा पाकिस्तान भारतावरती हल्ले करत आहेत, बॉम्बस्फोट करत आहे, छुपे हल्ले करत आहेत, तर यांना एकदाच काहीतरी धडा शिकवा। आणि भारतीय सैन्य अतिशय चांगल्या पद्धतीनं टक्कर देत असताना अचानक नरेंद्र मोदी यांनी हे युद्ध थांबवलं आणि जे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत ट्रम्प हे सांगतात मी थांबवलं आणि हा पहिला एक मोठा सगळ्या भारतीयांना धक्का बसला की अमेरिका आमच्या देशावरती हस्तक्षेप करते का आणि हस्तक्षेप करत असताना आमचे पंतप्रधान ते हस्तक्षेप का सहन करतात। हा एक पहिला प्रश्न जे भारतीय नागरिक आहेत किंवा देशप्रेमी आहेत त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला। हे नक्की काय चाललंय नरेंद्र मोदीचं? ह्या देशाचं हे पहिलं युद्ध नाही आहे। ह्या देशामध्ये चीन भारत युद्ध झालं त्यावेळेला बांगलादेश बरोबर आपण लढलो, तेव्हा इंदिरा गांधीजी होत्या आणि त्याला दुर्गे म्हणून मानलं गेलं। म्हणजे त्यावेळेला अटल बिहारींनी पंतप्रधान विरोधी पक्षाचे म्हणजे असून सुद्धा त्या दुर्गा म्हणून तिला संबोधलं की या देशासाठी या देवीसारखं तिने काम केलं आणि आज नरेंद्र मोदी यांना सगळे शिव्या घालते आणि त्यांनी हे सिंदूर त्यांनी ही जी आपण आक्रमक करतोय ऑपरेशनचं नाव सिंदूर दिलं का, तर माझ्या देशामध्ये हिंदुस्थानामध्ये प्रतिवतेच्या कुंकवाला खूप मोठं मान आहे आणि त्यावेळी त्याने असंही केलं की माझ्यामध्ये रक्त वाहत नाही, सिंदूर वाहतंय गरम गरम आणि आम्ही आता पाकिस्तानला सोडणार नाही। ते झालं आणि आज त्या पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळतायत। म्हणजे एका बाजूला आजच एक वृत्तपत्रामध्ये मी वाचलं, एक शहीदांची पत्नी आहे, त्या पत्नीची स्टेटमेंट आलेली आहे की हे सगळं पैशासाठी चाललंय, देशासाठी नाही आहे, की आमचं सिंदूर म्हणजे आमचा कुंकू अजून पुसला गेला नाही आणि तुम्ही आता त्या पाकिस्तानाच्या खेळाडू बरोबर तुम्ही का खेळता? हा देशातील सगळ्या महिलांचा आज प्रश्न आहे। दुसरा असा आहे की ही जी मॅच आहे ह्याच्यामध्ये तिने असा उल्लेख केलेला आहे की कुठल्याही खेळाडूने देशाभिमान दाखवला नाही
की मी पाकिस्तान बरोबर खेळणार नाही, हा एक तिने प्रश्न उपस्थित केलाय. तिसरा प्रश्न तिने असा उपस्थित केलेला आहे की ह्या देशातले जाहिरातदार जे स्पॉन्सरच आहेत त्याला एकालाही देशाभिमान की आमच्या सिंदुराची आठवण आली नाही, की बाबा ह्या देशाच्या विरुद्ध, आमच्या महिलांच्या विरुद्ध, आमच्या भगिनींच्या विरुद्ध कारवाई करणाऱ्या किंवा त्यांच्यावरती हल्ले करणाऱ्याच्या बाबतीमध्ये आम्ही पाकिस्तानला मदत करणार नाही असे कुठले जाहिरातदारांनी सांगितलेले नाही. आणि म्हणून त्यामुळे मला वाटतं की हा देशाचा स्वाभिमान जागा झालेला आहे आणि देश ह्या नरेंद्र मोदींच्या विरोधात करा म्हणजे मोर्चा आहे. आणि हे नरेंद्र मोदींना आम्ही कुंकू पाठवणार आहोत. विनोदजी, आज एक प्रश्न असा आहे की तसंच आज मॅच पाकिस्तान आणि भारताचा जो मॅचच्या विरोधात आज हा आंदोलन करण्यात आलंय. तसेच पाकिस्तानचे अनेक ब्रँड सुद्धा ही भारतात आहे, विक्री करण्यात येत आहे, तसेच राज्यामध्ये आहे. तर त्याही सुद्धा ब्रँडला तुम्ही विरोध केला जाणार का? याच्या पुढची तुमची भूमिका काय असणार नाही? अर्थातच स्वतः पंतप्रधानांनी सांगितलं, स्वदेशीचा नारा दिला, आम्ही नाही दिला. स्वदेशीचा नारा हा त्यावेळेला महात्मा गांधींनी दिलेला आहे, स्वदेशी वापरा. आणि आज काही लोक स्वदेशी वापरतात. आपल्याला एकच आहे, त्यांची आर्थिक म्हणजे त्या ज्या शहीद माणसाची ज्या पत्नी आहेत त्यांनी हेही म्हटलेलं आहे की हा पैसा पुन्हा एकदा भारताविरुद्ध वापरला जाणार. मोदींनी सांगितलं होतं ना, आम्ही नोटाबंदी करतो कारण तो आतंकवाद्यापर्यंत पैसा पोचतोय. म्हणजे उलट हा फेकू पंतप्रधान आहे. हा फेकू पंतप्रधान, या देशामध्ये चांगले पंतप्रधान आम्ही बघितले ज्यांचं आज जवाहरलाल नेहरूंचं नाव घेतलं जातं, इंदिरा गांधींचं नाव घेतलं जातं, मनमोहन सिंगाचं नाव घेतलं, असे अनेक पंतप्रधान या देशावर होऊन गेले. परंतु त्यांचं नाव आम्ही पक्षाचं म्हणून नाही, आम्ही देशाचे पंतप्रधान म्हणून आम्हाला माहित नाही. आम्ही कधी पंतप्रधान अटल बिहारींचं आम्ही म्हणतो आमचे भारताचे माजी पंतप्रधान. आणि ह्यांना कुठं भाजप आणि RSSचा पुळका घेऊन हे काम करणारे फेकू पंतप्रधान आहेत. आणि त्यांना आम्ही आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून या कुंकूचं महत्व पटवणार आहोत. नितेश राणेंनी एक असं अरे फालतू आहे तो, त्याला काय विचारू नका, त्याला अक्कल नाहीये. त्याला काय माहिती आहे का स्वातंत्र्य काय आहे, स्वातंत्र्य कसं जिंकलं गेलं, या देशामध्ये किती हुतात्मे झाले, या देशाची प्रगती कशी झाली, या देशाचा इतिहास काय, भूगोल काय. काही न राहता सिंधुदुर्गातून निवडून येणं पैशाच्या जोरावरती आणि बापाच्या जीवावरती हुशारी मारणं आणि ह्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांची दलाली करणं, याच्यापेक्षा हा राण्याचं काही महत्व, राण्याला मी काही महत्व देत नाही. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन तो एक येडा आलाय आता. अहो, त्याची निवडणूक केली होती संजय आमच्या राऊतांना टप देण्यासाठी. त्याला काय इतिहासच कळत नाही, काय प्रश्न विचारतो, काय करतो. अरे हा देश आहे, लोकशाही या देशामध्ये आहे. हा देश काय असाच आला नाही भाजपच्या हातात, आता आलाय. उगाच काहीतरी बोलायचं आणि लोकांना म्हणजे काही चाललेलं आहे. म्हणजे ह्या देशाच्या लोकशाहीला पायदळी तुडवण्याचं काम हे नरेंद्र मोदी आणि त्यांचे चमचे करते.